पवन ऊर्जा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, बाधितांना मोबदल्याचे धनादेश वितरित। पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन संपादित झाल्यानंतर अनेक वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे। पवन ऊर्जा कंपनीकडून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्याचे धनादेश प्रांताधिकारी उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले आहेत। या प्रकल्पामुळे 125 शेतकरी बाधित झाले असून प्रातिनिधिक स्वरूपात 25 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मोबदल्याचे धनादेश देण्यात आले। अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। पवन ऊर्जा आदिवासी कामगार संघर्ष समितीने बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलन केले होते। समितीच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न निकाली निघाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।